अस्सलाम अलैकुम नाज़रीन, नादिर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नादिर शहर के गणेश नगर रोड वाई पॉइंट इलाके में आरसीसी तामीराती कामों के मजदूर पेशा अफराद ने अपनी मजदूरी की रकम में मजीद इजाफे के लिए काम बंद आंदोलन किया। इस मौके पर नादिर जिला आरसीसी मिस्त्री एसोसिएशन के तमाम जिम्मेदारान ने इस काम बंद आंदोलन में पहुंचकर मजदूरों की गलतफहमियों को दूर किया और कहा कि हम मुकद्दम को मजदूरी के पैसे बराबर दे रहे हैं, लेकिन वो मजदूर को उनके मजदूरी के पैसे बराबर नहीं दे रहा। इनकी बातों को सुनकर मजदूरों ने कहा कि हमारी तमाम गलतफहमियों को दूर किया। इस मौके पर नांदेड़ जिला आरसीसी मिस्त्री एसोसिएशन के सदर संजय जोंधड़े, कारगुजार सदर शेख समद, नायब सदर शादुल चाउस, सेक्रेटरी रसूल भाई, खजांची जब्बार भाई के अलावा कसीर तादाद में आरसीसी तामीराती काम करने वाले मजदूर पेशा अफराद और खवातीन मौजूद थे। 5 दिवस झालो या नांदेड शहरामध्ये स्लॅब मजूर आहोत। आम्ही मिशन मालकांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी मोर्चा सुरू केलेला आहे। तर या ठिकाणी आम्ही मिशन मालकांकडे छोटीशी मागणी केली होती। आमची या ठिकाणी 1 रुपयानं बॅग मागे वाढावी, तर 3 रुपये बॅग प्रमाणे आम्हाला या ठिकाणी मजुरी द्यावी अशी आम्ही मिशन मालकांकडे मागणी केली होती। पण त्या ठिकाणी मिशन मालक हे गुत्तेदार लोकांवर ढकलत होते, गुत्तेदारच्या युनियनांवर ढकलत होते। पण त्यांनी जे त्यांचा मावेजा या मिशन मालकांना देत आहेत ते बरोबर देत आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी आम्हाला मावेजा मिळत नाही। मिशन मालकांनी लवकरात लवकर आम्हाला योग्य अशी आमची मागणी आहे तेच मावेजा द्यावा, अन्यथा या ठिकाणी हे धरणे मोर्चा कायम असणार आहे त्यांच्या विरोधात। त्यांनी लवकरात लवकर 3 रुपयाप्रमाणे आम्हाला बॅग द्यावी असं या ठिकाणी जे नांदेडमधले गुत्तेदार आहेत त्यांच्याकडे आमची काहीही तक्रार नाही। ते तक्रार मिशन मालक म्हणत होते, पण त्या ठिकाणी ते काहीही तक्रार आमच्याकडे लेबर लोकांकडे नाही। मिशन मालकांनी आम्हाला लवकरात लवकर 3 रुपये बॅग प्रमाणे द्यावं आणि जे आम्ही त्यांना तक्ता दिलेला आहे त्याचप्रमाणे आम्हाला हजेरी देण्यात यावी, अन्यथा आम्ही या ठिकाणी हे धरणे कायम ठेवू। आम्ही या स्लॅबचं काम सोडू, पण या ठिकाणी त्या कामाला नाही जाऊ। जोपर्यंत 3 रुपयाला बॅग या ठिकाणी मिशन मालक देणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आम्ही हलणार नाही। नांदेड युनियनच्या गुत्तेदार लोकांनी आम्हाला या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे। आम्ही तुम्हाला पैसे योग्य वेळोवेळी देत असतो तुमच्या मिशन मालकांना, ते तुमच्याकडे पोहोचू देत नसतील ती दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी त्यांनी आताच गेलेले आहेत। आम्हाला काय नाही, आम्हाला 3 रुपयाला पहिलं होतं 2 रुपयाला, आता आम्हाला पाहिजे वाढून 3 रुपयाला। आम्हाला 3 रुपये झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। महिनाभर बस म्हणलं तर महिनाभर बसते, आम्ही 15 दिवस बस म्हणलं तर 15 दिवस बसते। आम्ही याच्यावर आम्ही उठणार नाही। 3 रुपये थैलं झाल्याशिवाय आम्ही उठल्याशिवाय राहणार। आमच्या मुकदमाबद्दल आहे मला तक्रार। आम्हाला गुत्तेदाराशी काहीच संबंध नाही। गुत्तेदार आले ते मुकदमाला भाव वाढून द्यायला म्हणाले ना। ते मुकदमाला भाव वाढून द्यायला त्यानं मजदार किती मजदार घेऊन आम्हाला त्याचा काय संबंध नाही। मग तर आम्हाला आहे ना आमची हजेरी 3 रुपये थैल्याप्रमाणे आम्हाला करावं। यांची मागणी आहे, यांना पेमेंट मिळायला पाहिजे। अगोदर 2 रुपये बॅग होतं, त्यांनी म्हणतात 3 रुपये आम्हाला बॅग द्यावे। 3 काय 4 रुपये बी घेतले तर आम्हाला काय त्याचं हे नाही आहे। गुत्तेदाराचं त्याच्यामध्ये एकही पैशाचं किंवा एकाही कामाचं त्याचं देणं घेणं नाही आहे। ते सर्व पैसे आम्ही मुकदमाला देऊन टाकतो आणि ते मुकदम त्यांना देतात, ते कमी पैसे देतात त्यांचं म्हणणं आहे। आणि प्रत्येक फ्लोअरला जे आम्ही पैसे वाढून देतो ते म्हणतात आम्हाला फ्लोअरला पैसे वाढून देत नाही आहेत, मुकदम सगळे पैसे घेऊन जातात। तर आमचं त्यांना एकच म्हणणं आहे, जे आमचा रोल त्याच्यामध्ये काही नाही, युनियनचा गुत्तेदार लोकांचा, गुत्तेदार संघटनेच्या लोकांचा त्याचा काही संबंध नाही। जिथे हे लोक जे बसलेले आहेत लोक त्यांच्या बाबतीत आम्ही सहानुभूतीने इथं आलेले आहोत आणि त्यांच्यासोबत आहोत। त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आता हे जे काही महागाई झाली ते काय पैसे त्यांना अल्प पुरत नाही आहेत, म्हणून त्याने इथं बसलेले आहेत आणि आम्ही त्यांना मिळवून देण्याच्या प्रयत्नात आम्ही त्यांच्यासोबत आहोत। काय मुकदमासोबत तुमची मीटिंग होणार का? होईल मीटिंग। त्यांनी बोलवलं नाही, आणखी आम्हाला बोलवलं तर आम्ही जाऊ त्यांना, किंवा त्यांना आम्हाला सांगले बाबा आम्ही आलो तुमच्याकरता, आम्ही त्यांचं स्वागतच करू। इथं घरमालकाचाही काही संबंध नाही, गुत्तेदार लोकांचाही काही संबंध नाही। आणि आताच्या
महागाईच्या हिशोबानं त्यांना जे काही मजुरी मिळते फार अल्प मिळते. शासनाचे दर जर काढून बघितले तर त्यांचा कोटा कुठे आणि यांचा कोटा कुठं आहे, हे कुठं राहतात, कुण्या खेड्यात राहतात की काय, ह्या गोष्टीवर सर्वांनी विचार करावा. आणि तुमच्या माध्यमाच्या मधून हे कळायला पाहिजे की प्रत्येक माणूस माणूस आहे, जगला पाहिजे आणि त्याला जगण्यासाठी काय लागते त्याचा विचार करावा. आणि त्या गोष्टीसाठी आम्ही युनियन तुमच्या सोबत सदैव राहू. ये आंदोलन की वजह ये है, आज 4-5 दिन से इन्होंने काम बंद कर रहा है. ये हमारे को भी मालूम नहीं था 4 दिन से, तो कल हमारे को मालूम हुआ यूनियन को. पूरे नांदेड़ ज़िले में था, पूरा एक बंद था इनका. और इनके बंद की मांगनी ये थी कि भाई इनको रेट बढ़ाओ बोल के. अब रेट के ताल्लुक से बोले तो हम लोगों ने 3 साल पहले इनको रेट बढ़ा दिया लिफ्ट वालों को. हमने 50 रुपये बैग करे थे इनको, जबकि 35 रुपये बैग से 50 रुपये बैग करे. भाड़ा भी हमने 50 रुपये करे. तो लिफ्ट वालों का काम है इनको लेबर को बढ़ के देना, मगर लिफ्ट वालों ने क्या करे, नहीं दिए बढ़ के. आज वो लोग बैठे धरने के ऊपर कि हमको रेट बढ़ाओ. तो अभी रेट बढ़ाओ बोले तो 4 दिन से मशीन वालों ने ये तय कर दिया कि भाई हर रेट हमने गुत्तेदारों ने बढ़ के देना है इनको. तो हमने पहले ऑलरेडी बढ़ के दिया आपको रेट, तो आप इनको बढ़ के देना चाहिए ना. इनको 2 रुपये बैग क्यों दे रहे भाई, इनको बढ़ के दो ना. जब तुम्हारा रेट बढ़ता है 15 रुपये बैग, तो इनको तुमको 2 रुपये 1 रुपया बढ़ाने में कोई हर्ज नहीं है ना. इधर 15 रुपये बढ़ता है, तो उन्होंने नहीं दिए बढ़ के. तो अब इनका कहना है कि भाई 3 रुपये बैग कर देना हमारा, तो काम चालू. तो हमारा भी ये कहना है कि भाई लिफ्ट वालों ने इनको 3 रुपये बैग दे देना, और गुत्तेदार और मालकों की कोई आस नहीं रखना कि रेट बढ़ेगा बोल के. जो रेट में काम है वो रेट में काम करना पड़ेगा इनको. उन लोगों ने इनको बोल दिए कि भाई गुत्तेदार पैसे नहीं दे रहे, इसलिए हम तुम्हारे को बढ़ा रहे नहीं. तो इन्होंने आंदोलन पे बैठ गए थे. तो आज हम आके इनके पूरे बात क्लियर कर दिए, खुला कर दिए कि भाई गुत्तेदार का कोई दोष नहीं है ना, कोई घर मालक का दोष नहीं है. इसके अंदर दोष है तो इनका ही है जो इन्होंने रेट बढ़ के नहीं दिए. तो मेरा कहना है सब लिफ्ट वालों से कि भाई इनका रेट बढ़ा के दे दो, और हमारे से कोई तवक्को न को रखो. हम मालक लोगों से मत रखो, ना ही गुत्तेदारों से रखो मत कि रेट बढ़ेगा बोल के. जो रेट चढ़ा है वो रेट में काम करना पड़ेगा, और लेबर का ये रेट बढ़ा के देना पड़ेगा. ये यूनियन के तरफ से इनको एक गुजारिश है. आज 5-6 दिनों से यहाँ पर लेबर बैठे आले हैं कि उनको मजदूरी कम मिल रही बोल के ये वजह से, और उनकी कई मिसअंडरस्टैंडिंग है. जो गुत्तेदार और लिफ्ट भरने वाले और लेबर, ये तीनों के बीच में काम का संपर्क रहता, तो लेबर को पैसे कम मिल रहे. लेबर को पैसे कम इसलिए मिल रहे, या लिफ्ट वाले नहीं दे रहे, या कहाँ गलत फहमी में वो मालूम नहीं हमको. लेकिन हमारे पास से तो पूरे पैसे जाते. लेबर ये विषय में यहाँ बैठे थे 5-6 दिनों से कि उनको 2 रुपये बैग मिलता. तो हमारे समद भाई और हमारे अध्यक्ष संजय भाई, सादुल भाई, लोग बोले 2 रुपये नहीं, तुमको कितने होना, 2.5. तो 2.5 नहीं 3-4 रुपये तक करो, हमको उससे कोई ये नहीं है. लेबर को तो बिल्कुल पैसा मिलना चाहिए, क्योंकि दिन भर उन्हें धूप में काम कर रहे, इसलिए उनको कम नहीं होना चाहिए. कम से कम बाई है उन्हें 500 से 600 रुपये लेके जाना, और गाड़ी है तो उन्हें 700-800 लेके जाना. ये हिसाब से हम पैसे सबको देते. अब उन तक पैसा जा रहा नहीं, कहाँ उनके मसले हैं, वो उनको ये चीज़ को क्लियर करने के लिए हमारे पूरे नांदेड़ से गुत्तेदार आए थे 20-25 मिल के, जो आज उनका समाधान करें और उनको बताएं कि भाई तुम रेट का मामला है ना, बिल्कुल लो.